विस्तारानं राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। अजित पवार गटातील आमदारांचं निलंबन करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज विधानभवनामध्ये सुद्धा सुनावणी होणार आहे। विधानभवनामध्ये सकाळी 10 वाजता या सुनावणीला सुरुवात होईल। 30 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याची सूचना कोर्टाकडून देण्यात आली आहे आणि सुनावणी लांबल्यानं सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर या दोन्ही बातम्यांसंदर्भातले अधिक अपडेट जाणून घेणार आहोत। विनायक डावरुंग आमच्या सोबत आहेत। विनायक, ऋषाली, आपण जर म्हणलं तर राष्ट्रवादीबाबतच्या या दोन महत्त्वाच्या सुनावण्या आज आहेत। एक तर सुप्रीम कोर्टामध्ये जयंत पाटील यांनी जी याचिका दाखल केली आहे त्यावरती सुनावणी जी आहे ती आज होते, तर दुसरीकडे विधान भवनामध्ये राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबतची सुद्धा सुनावणी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। अनिल पाटील यांची उलट साक्ष जी आहे ती नोंदवली जाईल। गेली आठवडाभर आपण जर पाहिलं तर सलग ही सुनावणी चालली होती। 30 तारखेपर्यंत या सुनावणीचा निकाल जो आहे तो विधानसभा अध्यक्षांना द्यायचा आहे, परंतु विधानसभा अध्यक्षांकडून सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये वेळ वाढवून घ्यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा वेळ वाढवून मिळतो का हे बघावं लागेल। धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।